म्हणजे काय सांगायचं आहे की तुमची भूमी अशी झाली, मिथ्यादृष्टी जीव आहे आणि त्यांनी आजपर्यंत आत्म्याला जाणलं नाही आहे पुनम. तर जेव्हा आत्म्याला जाणतो त्यावेळेस तुमची भूमी, पूर्वी भूमी कठोर होती आणि आता भूमी ती मऊ झाली, म्हणजे त्याच्यामध्ये बीज रोवलं गेलं म्हणा. त्याचं कारण कोण आहे? हे भगवान, तुमचं दर्शन, तुमचा अनुभव, तुमच्याकडून मिळालेली प्रेरणा. मग तुम्ही जसं स्वतःला जाणताय तसं मी सुद्धा तुमच्याकडून प्रेरित होऊन स्वतःचा अनुभव करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग त्यावेळेस ती भूमी माझी कशी झाली? कठोर भूमीला छेदलं गेलं असं म्हणायचं त्यातून. म्हणजे भगवंतांचं दर्शन किती तुम्हाला उपयोगी आहे किंवा त्याचं तुम्ही फायदा करून घ्यायला पाहिजे. मग असं प्रत्येक त्या श्लोकांमधून आपल्याला भगवंतांच्या निकट नेलंय. म्हणजे आतापर्यंत जेवढे श्लोक झाले ना, त्याचं ॲटलिस्ट मराठी भाषांतर तरी नंतर वाचत जावा. आणि त्याच्यावरून मग ते श्लोक म्हटलं तर आपल्याला ते म्हणताना भावभासना होती. जसं म्हणलं काय, तुम्हाला बघितल्यावर मला आनंदाश्रू यायला लागले. कधी आले हो? किती वेळा आले? एकदा तर आले का दर्शन करताना? डोळ्यातून एक तर थेंब आलं का प्रियाबेन? नाही. मग पोराला बघितल्यावर आलं का नाही? पोराला बघितल्यावर पण येत नाही. नातवांना बघितल्यावर येते. नातू आता जास्त साय झाली ना दुधावरची. म्हणजे आपल्याला तेवढा आनंद होत नाही ना भगवंतांना बघितल्यावर, तशी आपली भक्ती प्रगट होत नाही, तसं आपलं समर्पण नसतं भगवंतांच्या प्रती. म्हणून असं वाटत नाही त्यांच्याकडे बघितल्यावर एक आश्चर्य. आणि कारण सांगितलं बरं का धवलामध्ये की आश्चर्य सुद्धा सम्यक्त्व उत्पत्तीचं कारण असतं. हो ना, पण कुठं आश्चर्य? आता म्हणलं की ॲक्च्युली आश्चर्यच आहे. सम्यक दर्शन हे प्रगट होण्याचं कारण सगळीकडे आश्चर्यच आहे. जसं म्हणलं देवगतीमध्ये तुम्ही जन्मलाच जाऊन आणि तिथं म्हणलं ना देववृद्धी दर्शन हे एक कारण आहे. तर म्हणजे काय केलं? मग काय झालं? तिथं देववृद्धी बघितल्या, आपल्यापेक्षा जास्त वृद्धी असणाऱ्या देवांकडे आपण बघितलं. काय म्हणले? काकीना पुढं घे, पुढं बसा की काकी, माझ्याजवळ बसा, पोराजवळ लय वेळा बसलाय. म्हणजे तिथं त्या देवांच्या वृद्धींना पाहून यांना इतक्या वृद्धी कसं काय? म्हणजे हे जसं तुम्ही आता तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ असणारा कोण बिझनेसमॅन म्हणा, काय कुठल्या रूपामध्ये कुठल्या गुणामध्ये अधिक असणाऱ्या जीवाकडे बघितल्यावर थोडंसं आश्चर्य होतं की एवढं कसं काय ह्यांच्याकडं. तसं त्या देवांना इतर देवांच्या वृद्धी बघून एक आश्चर्य प्रगट होतं की हे असं कसं काय. आणि मग त्या आश्चर्याने कदाचित तो जीव सन्मुख होतो सम्यक्त्वाच्या. कसं 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 उदाहरणार्थ एक्झाम्पल, एखादी व्यक्ती नाही तिथं कसं ते सांगा. सम्यक दर्शन जे भगवंताचं सन्मुख गेल्यावर नाही तिथं त्याला तेवढ्या वृद्धी आहेत. एखादा इंद्र आहे समजा, त्या इंद्राला अधिक वृद्धी असतात. मग तो जीव काय विचार करतो? तो देव ज्यांनी त्या इंद्राला बघितलं आणि विचार केला की इतकं कसं काय ह्याच्याजवळ, तर तो अवधी लावून जाणतो की ह्याला हे फळ का मिळालं. कशाचं फळ आहे ते? ऋषी त्यांनी केलेल्या साधनेचं, त्यांनी केलेल्या सम्यक दर्शनाचं, जिनधर्म उपासनेचं ते फळ त्याला अशा उत्कृष्ट पदाची, उत्कृष्ट वृद्धींची प्राप्ती झाली आहे. मग त्याच्याविषयी एक आश्चर्य म्हणा, आणि ते आश्चर्य त्याच्या सम्यक्त्वाचं कारण ठरतं. असंच प्रत्येक ठिकाणी आहे. जसं म्हटलं इथं पण जातीस्मरण झालं. जातीस्मरण झाल्यावर पण तुम्हाला पूर्वभवात मी इतकं दुःख भोगलंय, अरे रे आता नको, असं एक प्रकारचं म्हणजे काय म्हणायचं, तिथं डिस्ट्रॅक्शन यायला पाहिजे म्हणा, किंवा काय म्हणायचं, एक ती धारा तुमची तुटायला पाहिजे जी तुम्ही भोगात रमलाय. तिथं गेल्यावर जर जन्मल्यापासून आतापर्यंत जे भोगताय त्याच्यापासून थोडंसं काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे ना, तर तिथं ते सम्यक दर्शन उत्पत्ती करू शकेल तुम्हाला. तुम्ही आपलं चाललंय रोजचं देवाचं दर्शन करायचं, घरी जायचं, ते देव तुम्हाला कुठनं सम्यक दर्शन देणार हो? मग त्यासाठी सांगताय तिथं की त्यांना पाहिल्यावर एक थोडंसं जाऊ द्या, आर्टिफिशियल तर आनंद आणा ना तोंडावर, जरा काय म्हणायचं, एक लक्ष देऊन बघण्याचा प्रयत्न तरी करा. आणि आजपर्यंत खरं सांगायचं, शास्त्र आहे तुमच्यासमोर, भगवंतांच्या त्या काय म्हणायचं गाभाऱ्यामध्ये आज दर्शन केलंय हो म्हणला तर प्रश्न पुढे जाईल बरं का. केलंय का सगळ्यांनी नीट निरखून
सांगा आज तिथं गाभाऱ्यात किती प्रतिमा आहेत? हं? प्रज्वल त्यांच्या प्रतिमा मोजले नाही. मोजवावं लागेल का? मग त्या मला म्हणायचंय त्या प्रत्येक प्रतिमेचं आपण असं निरखून निरीक्षण केलं का? ठीक आहे तुम्ही जी मूळ प्रतिमा आहे त्याचं दर्शन करताय, पण एका महाराजांनी सांगितलं होतं की जिथं पण तुम्ही यात्रेला वगैरे जाता तर प्रत्येक प्रतिमेचं असं दर्शन निहाळून करा. तेवढ्यासाठीच गेलाय ना यात्रेला, कशासाठी जाताय हो? दर्शन काहीतरी जे तुमच्याकडनं इथं घडत नाही ते तिथं घडावं म्हणून. मग ते मेन सम्यक दर्शन घडावं ह्याच्यासाठी सुद्धा यात्रा असते. मग करून येतोय का ते? असलेलं पण सगळं नष्ट करून येतो तिथून येताना. म्हणजे असलेलं धर्म पण भ्रष्ट होऊन अधर्म करून पाप हिंसा सगळं करत परत येतो. मग तिथं म्हणायचंय की तिथं गेल्यावर असणारे जे छोटे छोटे वगैरे असतात ना, प्रत्येकाचे भाव वेगळे असतात प्रतिमेवरचे. काहीतरी त्यांनी केलेली जे रेखीव काम असतं ना, काम करणाऱ्याचं कौशल्य आहे ते, पण शेवटी तुम्हाला त्यात भाव दिसतो आणि तो भाव ज्याला ग्रहण झाला त्याला तिथं सम्यक दर्शन प्राप्त होऊ शकतं. जसं मला आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वेगळे वेगळे दिसायला म्हणजे मला सम्यक दर्शन होईल का? म्हणजे भगवंतांचं दर्शन असं करा. उद्या दर्शन करणार ना तर त्या प्रत्येक भगवंतांना ॲटलिस्ट एक सेकंड, एक वेळ तरी द्या, 1 मिनिट तरी द्या. एवढे काय प्रतिमा नाही, तुम्हाला तासभर उभं राहावं लागेल तिथं. म्हणजे जेवढं करतोय तरी त्यातनं एखादी प्रतिमा जर तुमचा लक्ष केंद्रित करू शकली, त्यातून तुम्हाला जर स्वभाव दिसू शकला, तुमचा उपयोग केंद्रित होऊ शकला, तर ते सुद्धा तुम्हाला सम्यक दर्शन घडवू शकतं. म्हणजे कुठं कधी कशा कर्मांचा उदय कधी उपशम होऊ शकतो सांगता येत नाही. कशासाठी सांगितलं हे सगळं? हां, तर भगवंतांच्या प्रत्येक त्या एक श्लोकामध्ये आपल्याला त्या भगवंतांच्या इतकं निकट नेऊन ठेवलंय. जाऊ दे, त्यांनाच आपल्यामध्ये बसवून ठेवलंय. इतकं त्यांनी रचना सुंदर केली आहे. तर ते भाव समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा आम्ही शिकलो ना पहिल्यांदा, इतका आनंद आला असेल, खरोखर माहीत नाही भगवंतांचं दर्शन केल्यावर तेवढा आनंद आला का नाही माहीत नाही, पण ते जेव्हा शिकवलं आम्हाला, शिकलो ना आम्ही, ते खूप छान वाटलं तो श्लोक. आणि मग ते जसं एक शिकवत गेलं तसं सहज सहज पाठ करत गेलो होते. असं करा म्हणून पण सांगावं लागलं नाही किंवा काय त्याच्यावर फार रटावं लागलं नाही. त्यातनं भाव ग्रहण करा तर आनंद येतो तो. असं भगवंतांच्या जवळ गेलं, विचार करा ना, इतकी विभूती वगैरे दाखवली त्यांनी पाय ठेवलं तर ठेवा बघू पाय आणि कमळं रचून दाखवा. म्हणजे काय अतिशय आहे ना ते. सहज सहज देवांनी येऊन तिथं निर्मिती केली त्यांची. ते जिथं बसले तिथं लगेच येऊन तुमची सभा भरली. इथं आम्हाला या रे म्हणून बोलवायला लागते. तिथं ते जिथं थांबतील तिथं लगेच असं सगळं लवाजमा असतेच बरोबर ना. कशाचं फळ मागितलं नव्हतं त्यांनी काय, पण असं देव येतात. माताजी काय सांगायच्या नेहमी, म्हणले तुम्ही असे इतके उत्कृष्ट परिणाम करा बास, त्याच्या मागचं फळाचा विचार करू नका. तुमची साधना तुम्ही करा तर त्या साधनेला अनुकूलता द्यायला कुठूनही कोणी इंद्ररूपाने येतो. नाही भेटले ना मनुष्य, देव येतात. बघायचं काय एकदा प्रॅक्टिकल बघितलंय आम्ही तर अनेक वेळा बघितलं त्यांच्या सहवासात. म्हणजे त्यांना अशी अनुकूलता असायची ना, कोणाच्यावर डिपेंडंट नाही. तू नाही बाबा आज कसं व्हायचं असं कधीही झालं नाही, होत पण नसतं तसं. आणि कारण तो साधना करणारा जीव स्वतंत्र असतो ना, स्वतःची साधना करतो. आपण काय करतो, ते आणल्यावर आम्ही धर्म करणार गाडीतनं, त्याशिवाय नाही येऊ शकत. नाहीतर पुस्तक असेल तर आम्हाला वाचल्यावर समजणार, नाहीतर नाही समजणार. किती पराधीन झालो सगळ्याच्या विषयी. लाईट नाही दिसत ना, नाही तर नाही वाचू शकत. चष्माच आणलो नाही आज, विसरलं. म्हणजे किती आधीन झालो सगळ्याच्या. मग अशी आधीनता नाही, हळूहळू आम्हाला चष्मा सुटला माहिती आहे तुम्हाला, माहित नसेल. किती वर्षोनवर्ष आम्हाने चष्मा वापरला असेल, पण नंतर त्यांची दृष्टी क्लिअर होत गेली. उलट म्हणायचं असं संक्रमण होत असतं हो. शेवटी विशुद्धीचं फळ तुम्हाला फायदाच असतो. असं काय म्हणजे ॲक्च्युली आम्ही ते दाखवलं होतं डोळ्याच्या डॉक्टरांना मोतीबिंदूसाठी, पण ते होतं त्यांना स्टार्टिंग असते असं म्हणते ते, तेवढं होतं. पण ते आम्हाला भीती होती ते वाढू नये म्हणून, पण उलट ते हाय ते चष्मा पण गेलं त्यांचा. म्हणजे जवळ तर असलेलं ते कधी चष्मा वापरतच नव्हत्या. कितीतरी या जवळपास 2 वर्षामध्ये चष्माच घातला नव्हता. आपण काय करतोय हो, ते चष्मा कसं जावं ह्याचे सगळे उपाय करून झाले. डबल चष्मा लागतो पण त्याचा फायदा काय होत नाही. पण त्यांनी त्याच्यासाठी नाही उपाय केला.
त्यांनी त्या दृष्टीचा उपयोगच बाहेर केला नाही, त्याच्यामुळं म्हणा जेवढी दृष्टी आत घालतो तेवढी फायदा देते तुम्हाला ती. तर मला थोडंसं ह्याच्यातलं वाचायचं होतं की काय प्रसंग चालला होता. रावण सीतेवर मोहित झाला होता आणि सीतेला घेऊन गेलो होतं त्यांनी कुठं त्या त्या वाटिकेमध्ये ठेवलं होतं, अशोक वाटिकेमध्ये. तर त्यावेळेस मंदोदरीला पहिल्यांदा कळालं की असं असं रावणाने सीतेला आणलंय. त्यावेळेस तिची रिॲक्शन कशी होती ह्याच्यासाठी म्हणून सांगतायत. ॲक्च्युली रावण तर बहुरूपिणी विद्याधारी होता आणि मग काहीही करू शकत होता तो. म्हणजे काय करायला पाहिजे होतं, सीतेलाच वश करायचं होतं. सगळे प्रयत्न करून झाले होते पण ती काय वश होत नव्हती, ती काय स्वीकार करत नव्हती. मग काय करायला पाहिजे होतं रावणाने, रामाचं रूप घे असं सगळे मंदोदरीच बसलेत माझ्यासमोर. तर तिने पण तेच सांगितलं, हे सांगितलं ऐका. बहुरूपिणी विद्या सामने आकर बोली, हे नाथ मैं आपकी हर आज्ञा का पालन करने को तैयार हूँ. मैं एक चक्रधारी के अलावा सब, तो बहुरूपिणी विद्या सिद्ध झाली होती ना त्याला रावणाला. मग ती विद्या समोर येऊन म्हणाली त्याला की मी एक चक्रवर्ती सोडून बाकी सगळ्याशी भिडू शकते किंवा काय, एक चक्रवर्ती के अलावा सबको वश कर सकती हूँ. रावण ने उठकर जब जिनेन्द्र प्रतिमा की प्रदक्षिणा की तब उपसर्ग करने वाले कपी कुमार आदि सभी सैनिक शिबिर में आ गए. ते काय म्हणतात त्याला, बांधलेलं होतं ना ते, युद्धाच्या ठिकाणी होते. मध्ये अष्टानिक आलं, मग तो बसला विधानाला आणि तिथंच तो बहुरूपिणी विद्या सिद्ध करायला बसला होता. मग राम म्हणला कर, तुला काय करायचं सगळं कर. पण त्याला डिस्टर्ब करायला गेला नाही कारण तो भगवंतांची भक्ती करतोय म्हटला. लक्ष्मण गेला तर त्याला सुद्धा अडवलं होतं ॲक्च्युली तू जाऊ नकोस, पण तरी तो गेला आणि त्यांनी उपसर्ग करण्याचा प्रयत्न केला. तर झालं काय, त्याला जी विद्या 6 महिन्यांनी होणार होती ना ती 8 दिवसात प्रगट झाली. असं असतं, म्हणून ध्यान करायला बसा. सगळे उदय एका वेळेस येतात आणि आपल्याला पण अशा विद्या सिद्ध होत असतात. माहिती आहे का कशाची विद्या, सम्यक दर्शनाची महान विद्या. पहिल्यांदा विद्या सिद्ध होने पर रावण सबसे पहले मंदोदरी के पास गए. येतील 5 मिनिटं. मंदोदरी बोली स्वामी अब तो राम का ही रूप बना लो. बहुरूपिणी विद्या सिद्ध झाली आहे, सीतेला वश करायचं आहे, तर काय करा, रामाचं रूप घ्या. मग झालं ना, काय करायला राहिलं मग बाजूला. रावणने काय केलं, रावणाने काय, त्याची भूमिका काय हो, मी रावण आहे आणि तू काय सांगतेय मला राम बन आणि सीतेला वश कर. कोणी वश केलं मग, तर त्याचं वाक्य आहे का की रावणाचं रामाच्या बद्दल एवढं छान सांगितलं. रावण ने जो ही राम का रूप बनाया तो उसके विचारों में भी सज्जनता आने लगी. उगीच रूप असते का ते, म्हणजे काय फक्त चेहरा बनवायचा नव्हता, तसे विचार पण परिवर्तित होऊ लागले जसं त्यांनी रूप घेतलं. वह लगेच त्यांनी ते रूप सोडून दिलं का, सज्जन झालं तर काय करू असं का. वह तुरंत अपने वास्तविक रूप में वापस आकर बोला, हे देवी मैं राम का रूप बनाता हूँ तो मुझे सीता माँ के समान दिखने लगती है. सच में ही राम और सीता दोनों ही पवित्र महापुरुष, महान धर्मात्मा, शीलवान है. कोण म्हणते, तरी भी बहुरूपिणी विद्या से युक्त रावण अब युद्ध में जाने से पूर्व सीता से मिलने गए. युद्ध चाललं होतं तिकडं आणि सीता होती वाटिकेमध्ये, तिथं जाऊन पहिल्यांदा तिच्याशी भेटला तो पति और देवर के जीवन के बारे में सशंकित सीता रावण से बोली, जब श्री रामचंद्र जी तुम्हारे सामने आए तो उन्हें मेरा संदेश अवश्य कहना कि जनक सुता सीता मात्र तुम्हारे दर्शन तक ही जीवित है. म्हणजे कोण कोणाला सांगायला, हा रावण जाऊन सांगणार तिथं युद्धामध्ये तुझी वाट बघायली बरं का सीता असं रामाला. तरी पण त्यांनी सांगितलं असं तू सांग जाऊन, म्हणजे मी म्हणून जिवंत आहे, बस तुमचं कुशल समाचार मिळू दे एवढ्यासाठीच तिने आपले प्राण ठेवले होते. इतना कहते ही सीता बेहोश हो गई. सीता की यह दशा देखकर रावण बहुत दुखी हुए. उनका हृदय परिवर्तन हो गया
वे सोचने लगे सचमुच में मैंने अति स्नेहवान युगल का विछोह कराया है. किती म्हणजे त्याचे पण परिणाम होते बरं का. पण काय म्हणायचं, ते कर्मांचे उदय इतके जबरदस्त असतात की ते उदय तुम्हाला त्याच्या तुम्ही अधीन झाला तर लगेच परिवर्तन होऊ शकतं. ते काम करायला भाग पडतं. नाही, ते तुमच्या कामात अडथळा आणतं असं म्हणा. म्हणजे तुम्ही केलाय चांगले परिणाम, पण ते उदय येणार आणि तुम्हाला त्याच्यापासून डायव्हर्ट करणार, तुम्हाला त्याच्या अधीन करणार असं. मुझे धिक्कार है, अब मैं क्या करूं. पण युद्ध तिथं पुकारलंय आणि आता इथं परिवर्तन झालंय, तरी सुद्धा गेला असता तर बिचाऱ्याचं भलंच होतं. पण रामायण कसं झालं असतं. अहंकार. यदि दयावश इसे राम के पास भेजता हूँ तो लोग मुझे असमर्थ समझेंगे. मान कशा आहे, शेवटी असा त्रास देत असतो. काय, मी जर हिला असंच घेऊन गेलो, घेऊन जावा हिला, राहू देत. काय झालं, उगीच इथंपर्यंत आलो का म्हटलं असतं का राम. सेतू बांधून एवढं उड्डाण करून येऊन वगैरे. यदि युद्ध करता हूँ तो व्यर्थ में महान हिंसा होगी. अब तो बस और फिर अब तो बस केवल एक ही भावना है कि न्याय मार्गी राम लक्ष्मण को जीवित पकड़ लूं और फिर बड़े सम्मान के साथ उनकी सीता उन्हें वापस सौंप दूं. युद्धाच्या आधी त्याचे हे भाव होते. बोलला असता बिचारा तर वाचला असता, पण मान कशा आहे तिथं पण अडला, त्यामुळं बोलू शकला नाही तो. म्हणजे सीतेला जर रामाला जर तो बोलला असता की मी तुला देणार आहे सीता, तर एकतर काही युद्ध घडलं नसतं. पण युद्ध करून तिला द्यायचं हे विचार त्याचं कशासाठी, त्याच्यामुळं कशामुळे हे विचार, बंदी बनवून मग त्यांना मग सोडायचं. स्वतः मी किती भारी असं मांग भाव. रावण फिर से मंदोदरी के पास आए. आता मंदोदरीची भूमिका इतकी छान मांडली आहे ना. मंदोदरी म्हणाली, स्वामी आज प्रातः से ही मेरा मन उद्विग्न है. का, आज युद्धाचा शेवटचा दिवस होता, फायनल डिसिजन होणार होतं त्याच्यामुळे. चित्त अशांत है, अब शकुन भी बहुत हो रहे हैं. लगता है यह दोनों भाई ही बलभद्र और नारायण है और आप प्रति नारायण है. इतके ज्ञानी असतात बायका, माहिती का होत्या. तुम्हाला कळत आहे का तुमचा नवरा काय म्हणा बघू, चक्रवर्ती आहे, नारायण आहे का प्रति नारायण आहे. म्हणजे तुम्ही प्रति नारायण आहे तर नारायणाकडनं प्रति नारायणाचा वध होत असतो. त्यामुळं आज मला भय वाटते, तुम्ही जाऊ नका युद्धाला, असं तिला म्हणायचं होतं. नम्र बनो सीधे चलो सबसे करो स्नेह, साथ न कुछ भी जाएगा पडी रहेगी देह. असं ती मंदोदरी सांगते समजवून. तर तिचे ते शब्द ऐकल्यावर हा क्रोधी झाला. का, पतीवर बायकोचं कडनं असे शब्द पतीला ऐकायला मिळाल्यावर अजून थोडा इगो डिस्टर्ब होत असतो त्याचा. म्हणजे बिचारा चांगला झाला होता, बायकोकडे आला आणि चूक झाली म्हणून बायकोकडे जायचं नसतं. कोणा सांगू ह्याच्यावर तुला शंका आहे का, असा प्रकार राग येतो कर्तृत्वावर, पुरुषत्वावर असं. मंदोदरी म्हणाली, हे स्वामी, भिन्न भिन्न रहती हुई वस्तुओं में अच्छेपन का भ्रम हुआ है. इच्छा के अनुकूल चलने वाले पदार्थ में अपनेपन का भ्रम ही तो होता है जिसको हम अपना अपना कह रहे हैं. पाप का उदय आने पर प्रतिकूल होने में देर नहीं लगती. काय कळलं, माझं माझं म्हणून जे जवळ ठेवताय ना, त्याला जेव्हा प्रतिकूल उदय आला तर तेच तुम्हाला कधी दूर होईल असं वाटतं. जसं चार्जिंगची कार होती आणि ती लावली होती खाली, म्हणजे घराच्या खाली. कोणाची कार, माझी, आमची, आणि तिला आग लागली. काय झालं, त्याच्याबरोबर सगळं घर जळायला लागलं. तर लवकर काढा ती कार तिथनं किंवा त्याला दूर करा, त्याशिवाय ती आग थांबणार नाही. असं सगळं घटना घडली इंदोरमध्ये. अरे कोण अपना कोण पराया, कोण निंदक कोण प्रशंसक, कोण अनुकूल कोण प्रतिकूल, कोण शत्रू कोण मित्र. तिची दुरावस्था बघा ना. अशा ठिकाणी आहे ती की आता नवरा युद्धाला चाललाय, ज्याचं फळ माहिती आहे की त्यात कदाचित तो मरणार आहे. त्याला कसं स्थिर करेल.
म्हणजे किती तिची आणि भूमिका त्या तिला ठिकाणी. जुन्या तत्वाचा निर्णय असल्यामुळे मी 100% ते मरणार आहे हे सुद्धा मी इच्छित. अरे यह सब तो झूठी मन की कल्पनाएं है. स्वतंत्रता की समझ पूर्वक स्वतंत्रता के निर्णय करने के लिए हर समय जीव स्वतंत्र है. जब तक जीव को पर में एकत्व बुद्धि है तब तक स्वतंत्रता के आनंद का वेदन नहीं होता. काय कळलं वाक्य? जब तक जीव को पर में एकत्व बुद्धि है तब तक स्वतंत्रता के आनंद का वेदन नहीं होता. म्हणून स्वतंत्रतेचा अनुभव करणं आवश्यक आहे.